माय चॅनल। आणि आज आपण शिव व्हेज अँड प्राऊड ह्या रेस्टॉरंटमध्ये, जर तुम्ही पनवेलच्या आसपास राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल कळंबोलीमध्ये असलेलं शिव व्हेज अँड प्राऊड रेस्टॉरंट, त्याची अजून एक ब्रांच आता पनवेल हायवे अलिबाग पनवेल हायवेवर आपटा फाटा इथे ओपन झाली आहे। आणि आता आपण तिथेच आहोत आणि इथे मिळते अप्रतिम व्हेज थाळी आणि त्याचबरोबर अजून पण काही पदार्थ आम्ही ऑर्डर केले आहेत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर स्टे ट्यून आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स मला लगेच मिळते। स्पेशली छोले भटुरे खूपच टेस्टी असतात, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ते नवीनच झाले, अगदी हार्डली 6 दिवस झाले ते ओपन होऊन। आणि रस्त्याने आम्ही पनवेलकडे जाताना आम्हाला पटकन नजर पडली, त्यामुळे आम्ही इथे शिरलो। पनवेलमधलं रेस्टॉरंट आहे ते एक्झॅक्टली कुठे आहे ते निखिल तुम्हाला सांगेल। पनवेलकडे जाताना डाव्या हाताला आपटा फाट्याच्या जवळ शिव्ज व्हेज अँड प्राऊड जे पनवेलला आहे गार्डन रेस्टॉरंटच्या बाजूला, त्याचीच एक ब्रँच चालू झाली। त्यांचं खारघरला पण रेस्टॉरंट आहे आणि पनवेलचं व्हेज अँड प्राऊडमध्ये आम्ही बऱ्याचदा ट्राय केलं आहे। ते खूप छान रेस्टॉरंट आहे आणि व्हेज लवर्ससाठी पनवेलपासून वडखळच्या आसपास असं ऑथेंटिक व्हेज रेस्टॉरंट नव्हतं, तर व्हेज लवर्ससाठी एक चांगला ऑप्शन आहे की शिव्ज व्हेज अँड प्राऊड आपटा फाट्याला आत्ता जस्ट 6 दिवस झाले चालू झालं आहे। त्याची टेस्ट कशी आहे ते आम्ही आज ट्राय करणार आहोत। सेमच असली पाहिजे, कारण त्यांची चेन रेस्टॉरंटसारखं तिसरं त्यांची ब्रँच आहे। एक आहे खारघर, एक आहे पनवेल आणि आता तिसरं आहे आपटा फाटा। सो कसं आहे ते आम्ही ट्राय करतो आणि तुम्ही पण बघा आमच्याबरोबर। हॉटेल कोणतंही असो, निखिल पावभाजी खाणारच आणि त्याप्रमाणे त्याची पावभाजी आलेली आहे विथ बटर पाव। पनवेल ते अलिबाग हायवेवर व्हेज रेस्टॉरंटचे ऑप्शन्स खूप कमी आहेत आणि हा एक चांगला ऑप्शन आहे जे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठी पण। आणि तुम्ही व्हेजिटेरियन असा किंवा नॉन व्हेजिटेरियन एकदा तरी ट्राय केलं पाहिजे, इतकं छान रेस्टॉरंट आहे, टेस्ट अप्रतिम आहे। आपण आता इथल्या किचनमध्ये आहोत आणि हा आहे पूर्ण थाळीचा सेट जो तांब्याचा आहे आणि इथे आहे बाजूला मिल्कशेक किंवा ज्यूसचं काउंटर। मी ऑर्डर केले इथली स्पेशल थाळी आणि तीच आता किचनमध्ये रेडी होतीये। इथलं स्पेशल लिंबाचं लोणचं आणि मी ऑर्डर केलेत माझे आवडीचे छोले भटुरे। थाळी पण आलेली आहे आणि थाळीमध्ये आहे ही पनीर सब्जी, त्याचबरोबर आहे गोबी आलू आणि आहे मिक्स व्हेज, छास, पुरी, दाल फ्राय आणि ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचा गुलाबजामुन आणि पापड। मेन्यू कार्डमध्ये काय काय आहे ते आपण बघूया। स्नॅक्स आयटम्स आहेत, सँडविच, डोसा, पिझ्झा, त्याचबरोबर आहे पावभाजी, पनीरच्या खूप साऱ्या डिश, स्पेशल दाल डिश, कुर्मा आणि कोफ्ता,
त्याचबरोबर इथे आहेत नान, कुलचा, रोटी आणि असे सगळे प्रकार. त्याच्याबरोबर आहेत स्पेशल पंजाबी डिश, सब्जी आणि खूप सारे राईसचे प्रकार, रोल्स, न्यू पंजाबी डिश, पराठा, व्हेजिटेबल ड्राय डिश. त्याचबरोबर आहेत अजून सब्जीचे काही प्रकार, राईस, सूप, नूडल्स आणि वॉट नॉट. हे स्टार्टर्स, सॅलड, मिल्कशेक, मॉकटेल आणि आईस्क्रीम. हॉटेल हायवेवरच आहे पण थोडंसं आत आहे त्यामुळे पटकन कळत नाही. हॉटेल नवं असल्यामुळे लोकेशन पण सापडत नाही आहे मला. जसं लोकेशन मला सापडेल मी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. पण गो ग्रीन नर्सरीच्या जवळ आहे. अलिबागकडून पनवेलकडे जाताना गो ग्रीन रेस्टॉरंटच्या 5 मिनिट आधी आहे हे रेस्टॉरंट. गो ग्रीन पॅन्ट्री रेस्टॉरंट आणि नर्सरीचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. लिंक आय बटनमध्ये मिळेल, नक्की पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हेल्पफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. लवकरच भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर.